गणगण गणगणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया ब्रेड चीज सँडविच. आणि दुसरा एक प्रकार आहे साधं सिंपल सँडविच. तर दोन असे प्रकार मी तुम्हाला सँडविचेसचे बनवून दाखवणार आहे. चला तर मग बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते. हे पहा, मी काही ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत. एक गाजर बारीक चिरून घेतला आहे. थोडेसे वाटाणे घेतले आहेत. एक सिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे. 2 बटाटे उकडून घेतले आहेत आणि पनीरचे काही तुकडे करून घेतले आहेत. एक काकडी चिरून घेतली आहे. एक टोमॅटो आणि 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत. त्याच्यानंतर इकडे चीज स्लाइस, मेयोनीज, चीज क्यूब, बटर, ओरिगॅनो, 1 चमचा चिली फ्लेक्स, स्वादानुसार मीठ. चला तर आपण आता सुरुवात करूया. तर प्रथम काय करते आहे, मी वाटाणा कच्चा आहे ना, तो थोडासा भाजून घेते आहे. हा भाजता भाजता त्याच्यामध्ये आता गरम झाला ना की थोडंसं बटर टाकायचं आहे, म्हणजे याचा फ्लेवर पण छान येईल. स्वादगाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे बाकीचे इथून पुढच्या सगळ्या रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत जातील. आता ही ढबळी मिरची आहे ना, सिमला मिरची, ती पण बटर टाकून थोडीशी भाजून घ्यायची आहे. तिचा पण कच्चेपणा दूर करायचा आहे. आता एका मोठ्या बोलमध्ये मी मेयोनीज घेतला आहे, टोमॅटो सॉस घेतला आहे. आता त्याच्यामध्ये ओरिगॅनो घ्यायचा आहे 1 चमचा. 1 चमचा चिली फ्लेक्स घेतले आहे. आता हा मसाला आहे ना, हे सगळं एकत्र मिक्स व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण भाज्या करून एक एक करून टाकून देऊया. प्रथम मी कांदा टाकून देत आहे. मग आता टोमॅटो टाकला आहे. त्याच्यानंतर हे पनीरचे छोटे केलेले तुकडे ते पण टाकून द्यायचे आहेत. ढबळी मिरची आपण थोडीशी भाजून घेतली आहे बटर टाकून, ती पण टाकायची. गाजर, उकडलेले बटाटे, त्याच्यानंतर ही काकडी बारीक चिरलेली, वाटाणा फ्राय केलेला, सगळं आता हे लावून घ्यायचं आहे मसाल्याला, म्हणजे मॅरिनेट करून घेते आहे सगळ्या भाज्या मी. जास्तीत जास्त भाज्या तुमच्या पोटामध्ये कशा जातील याचाच मी कायम प्रयत्न करत असते आणि त्या दृष्टीनेच मी माझ्या रेसिपी बनवत असते आणि तुमच्यापर्यंत पोचवत असते. तर न विसरता लाईक शेअर करा. हे पहा, आता वरून मला आणखी थोडेसे चिली फ्लेक्स कमी वाटतात म्हणून मी थोडेसे आणखी ॲड केले आहे. आता सँडविच बनवताना काय करायचं आहे, ब्रेडच्या हे दोन्हीच्या एक एक बाजू अशी छान भाजून घ्यायची आहे. थोडंसं बटर लावायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. आता ही भाजलेली बाजू आहे ना, ती सँडविचच्या आतल्या बाजूला जाईल. आता याच्यावर काय करू आपण, ब्रेड पलटी मारल्या, याच्यावर हे मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत ना सगळ्या, त्या टाकून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित असे छान टाकून पूर्ण पॅक करायचं. त्याच्यावर एक चीज स्लाइस टाकायचा आणि हा जो दुसरा स्लाइस भाजलेला होता ना, त्या भाजलेल्या बाजूवर टोमॅटो सॉस लावायचा आहे आणि न भाजलेली बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला करायची. आता ती भाजली जाईल ना. हे पहा, आता दोन्ही बाजूने असं छान खरपूस भाजायचं आहे. थोडंसं झाकण पण ठेवा, आतल्या भाज्या पण वाफल्या जातील. थोडंसं बटर वाटतंय कमी म्हणून लावून घेते आहे. तुम्हाला कितीही पथ्य असलं तरी चालेल हो, पण एखाद्या दिवशी खायला काय हरकत आहे. चीज आणि बटर खा आणि मजा करा. अगदीच नाही खायचं असं नका करू. एखाद्या दिवशी मजा घ्यायला काहीच हरकत नाही. चला, आता हा सँडविच माझा तयार झाला आहे. पहा, मी दाखवते. आता हा दुसरा सँडविच करते. याला पण पहा, मी दोन्ही बाजूनी असं ब्रेड भाजलेला आहे, दोन्ही स्लाइस. आता जी भाजलेली बाजू आहे ती आतल्या बाजूने करायची. त्याच्यावर काय करायचं आहे, हे सगळ्या मॅरिनेट केलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. त्याच्यावर आता चीज स्लाइस टाकायचा आहे आणि आता दुसरा जो स्लाइस आहे, भाजलेली बाजू आहे, त्याच्यावर टोमॅटो सॉस लावायचा. ते असं लावायचं पाहिजे आणि न भाजलेली बाजू बाहेर ठेवायची. आता ही भाजली जाईल दोन्ही बाजूनी. याच्यावर परत झाकण ठेवते आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे.
तुम्हाला वाटलं तर आणखी थोडंसं बटर लावून घेऊ शकता आणि त्यामुळे जास्त खुसखुशीतपणा येईल. आता जे दुसरं सँडविच बनवायचं ना त्यासाठी मी चटणी बनवते आहे. तर त्याचं साहित्य पहा काय काय आहे. मी थोडंसं खोबरं घेतलं आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, डाळे घेतल्या आहेत, हिरवी मिरची, धने, जिरे, स्वादानुसार मीठ आणि आता हे मिक्सरला फिरवून घेते. याला आवश्यकतेनुसार लागेल तसं पाणी नंतर ॲड करा तुम्ही, जास्त पातळ करू नका. आता हे काकडीचे स्लाइस करून घेऊया आपण. तसेच टोमॅटोचे पण स्लाइस करून घ्यायचे आहेत. आणि आता हे जे ब्रेड आहे ना हे जास्त खरपूस असं भाजायचं नाही आहे, नुसतं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. आता 2 स्लाइस मी असे गरम करून घेतले आहेत. आता हे दुसऱ्या प्रकारचं सँडविच कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे याच्यामध्ये ना ओरिगॅनो नाही, चीज नाही, बटर नाही, काही नाही. म्हणजे साधं सिंपल. जर तुमच्याकडे घरात अवेलेबल नसेल तर ही पद्धत एकदम साधी सोपी आहे आणि रुचकर लागतात हे सँडविचेस पण. हिरवी चटणी लावून घ्यायची आहे. त्याच्यावर आता काकडीचे स्लाइस ठेवत आहे, टोमॅटोचं पण स्लाइस ठेवायचं आहे आणि डोकं लावून थोडंसं ॲडजस्ट करायचं. हे पहा असं दुसरी पण टोमॅटोची स्लाइस बसेल त्याच्यावर. आता हे दुसरं थोडेसे चिली फ्लेक्स स्वादानुसार तुम्हाला कमी जास्त किती पाहिजे तेवढे टाकून घ्या. आता याच्यामध्ये की नाही हे दुसऱ्या स्लाइसला पण मी चटणी लावून घेते. एकदम सिंपल आहे, करायला एकदम सोपा आहे हा प्रकार सुद्धा. तर त्याच्यावर टाकून घ्यायचं आता आणि भाजायची वगैरे आता गरज नाही. झालं. आता हे कट करायचं असं. ना मेयोनीज, ना बटर, ना चीज आणि एकदम टेस्टी आणि रुचकर लागतात आणि कच्च्या भाज्या पोटात जातात. माझे हे 2 सँडविचेस जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही पण नक्की घरी करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडले का. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपली खूप 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 आभारी आहे. अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय. चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये.